ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। संजय म्हणतो, करुणेने भरलेला अश्रूंनी डोळे भरून आलेला आणि खिन्न झालेला अर्जुन पाहून श्रीकृष्ण म्हणजेच मधुसूदन त्याला हे वचन म्हणाले. अर्जुनाला करुणा आली होती, पण ती धर्मबुद्धीने नव्हती तर मोहाने आलेली होती. आपण यातून शिकलं पाहिजे की करुणा आणि मोह यात फरक आहे. जेव्हा मनुष्य दुविधा, अश्रूंनी भरलेली असहायता अनुभवतो तेव्हा सद्गुरू किंवा योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असते. जेव्हा आपण खचतो तेव्हा अंतर्मनातील मधुसूदन म्हणजेच दैवी शक्ती आपल्याला योग्य मार्ग दाखवते. म्हणजेच भगवंत सदैव मार्गदर्शक आहेत याची जाणीव आपण ठेवावी. योग्य निर्णय विवेक आणि धैर्याने घ्यावा लागतो. भावनांवर नियंत्रण आवश्यक असते. या श्लोकातून आपण काय शिकतो बरं? जगण्यातील अश्रू, करुणा आणि खिन्नता ही मानवी स्वभावाची लक्षणे असली तरी त्यावर मात करून कर्तव्याकडे वळणं आवश्यक आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.